जैन मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 24,586 वरती. 24,586 वरती आजच्या दिवशी निफ्टीने फायनल क्लोज दिला आणि मार्केट आपल्याला पुन्हा वरच्या लेवलवरती दिसतंय. म्हणजे पुन्हा निफ्टीने आपला एक नवीन ऑल टाईम हाय बनवला आणि ती लेवल किती होती? 24,635ची. हा निफ्टीचा एक नवीन ऑल टाईम हाय. तर मार्केट आपल्याला वरतीच जाताना दिसतंय. मी नेहमी तुम्हाला म्हणत असतो बघा, लाईव्हवरती पण म्हणत असतो, मार्केटमध्ये डिप येतोय, मार्केट खाली येतं आहे, पण त्यामध्ये बाईंगच येताना दिसते आपल्याला. मार्केटमध्ये ताबडतोब रिव्हर्सल येऊन जातो. ठीक आहे, मार्केट कंटिन्युअसली खाली येणं आणि खाली क्लोज देणं ही गोष्ट वेगळी असते मित्रांनो. ठीक आहे, पण मार्केट सुरुवातीला खाली येतं आहे, थोडं डीप मारतं आहे आणि नंतर पुन्हा मार्केटमध्ये बाईंगच येते. फक्त एवढं आहे, मार्केटमध्ये थोडी व्हॉलॅटिलिटी वाढली. मार्केटमध्ये थोडी व्हॉलॅटिलिटी वाढली. आपण जेव्हा सकाळी लाईव्हवरती होतो, 5 मिनिटांमध्ये तुम्ही बघितलेलं पण असेल, मोठा स्पाईक लागलेला होता बघा. ठीक आहे, स्पाईक लागला आणि त्यानंतर मार्केट वरतीच गेलेलं होतं आपलं. ठीक आहे ना, मार्केटमध्ये विकनेस नव्हती. मार्केट वरच्या लेवलवरती जात आहे, थोडंसं रेंज पाऊंड होतं आहे, पुन्हा वरती ब्रेकआउट देत आहे, जात आहे वरतीच, विकनेस नाही. तुम्हाला डेलीमध्ये मी सांगत असतो, म्हणजे आपण जो डेलीचा चार्ट बघत असतो, मोठ्या टाईम फ्रेममध्ये चार्ट बघतो, त्या ठिकाणी पण सांगत असतो की मार्केट आपलं वीक नाही. जेव्हा प्राईसचं स्ट्रक्चर या ठिकाणी बेंड होणार तेव्हा आपण म्हणणार की मार्केटमध्ये विकनेस येते. तोपर्यंत मार्केट आपलं स्ट्रॉंग असणार आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं तुम्ही. ठीक आहे, आणि आजची बनणारी कॅन्डल डेलीमध्ये ही काय बनली? एक डोजी कॅन्डल. डोजी कॅन्डलचं या ठिकाणी फॉर्मेशन झालं, म्हणजे इंडिसिसिव्ह. मार्केट ज्या जागेवरती ओपन झालं त्या जागेवरती क्लोज झालेलं आहे. थोडं व्हॉलेटाईल होतं मार्केट, थोडंसं खाली पण गेलं, रिकवर झालं, पुन्हा वरती गेलं, पुन्हा खाली आलं आणि ज्या ठिकाणी ओपन झालं होतं त्याच ठिकाणी तिने क्लोज दिलेलं आहे. त्यामुळे इथे डोजी कॅन्डलचं फॉर्मेशन झालेलं आहे. आणि येणारं बजेट असणारे काही चांगल्या गोष्टी जर मार्केटमध्ये आल्या, मार्केटला पुन्हा ट्रिगर मिळू शकतो. मार्केट पुन्हा वरच्या लेवल गाठू शकतं, 25,000पर्यंत पण जाऊ शकतं. मार्केट सुप्रीम असतं मित्रांनो. ठीक आहे ना, मार्केट सुप्रीम असतं, त्याच्यात काही पण होऊ शकतं. हा शब्द तर नेहमी तुम्ही लक्षात ठेवा की स्टॉक मार्केट सुप्रीम आहे, व्हायला काही बनवू शकतं त्याच्यामध्ये. आता कोणकोणते लेवल मार्केटसाठी सपोर्टचं काम करू शकतात? आता एक सायकोलॉजिकल लेवल आहे, कारण की 24,586 त्याच्या खाली जर म्हटलं तर 24,500 एक सायकोलॉजिकल सपोर्ट आहे मार्केटसाठी. एक चांगला बेस जर म्हटला लेवलनुसार तर जवळजवळ 24,400 ही लेवल मार्केटसाठी बनणार सपोर्ट. ही पण लेवल जर तुटली तर मग एक चांगला सपोर्ट आहे बघा, जिथे मार्केटने बाउन्स घेतला होता, इथे पण बघा बाउन्स घेतला, या ठिकाणी पण बघा बाउन्स घेतला, इथे पण बघा बाउन्स घेतला, 24,174 ही पण एक लेवल सपोर्टचं काम करेल. टप्प्याटप्प्यांमध्ये मार्केटसाठी 2 सपोर्ट असणार. बजेटसाठी पण कमी वेळ राहिलेला आहे, म्हणजे बघा आज 15 तारीख, 23 जुलैला बजेट असणार आहे, म्हणजे किती दिवस? 7 ते 8 दिवस फक्त इथे राहिले. तर येणारे काही ट्रेडिंग सेशनचे असणार ना, त्यामध्ये आपल्याला थोडी व्हॉलॅटिलिटी दिसू शकते मार्केटमध्ये. म्हणजे मार्केट थोडं वरती जाऊ शकतं, खाली जाऊ शकतं, वरती जाऊ शकतं, खाली जाऊ शकतं. पण आपण काय करायचं आहे? मी तर म्हणतो ऑप्शन ट्रेडिंग करूच नका, जाऊ पण नका त्याच्यामध्ये. जेव्हा मार्केट व्हॉलॅटाईल असताना ऑप्शन ट्रेडर जो असतो, ऑप्शन, आणि खास करून जे पण इंट्राडेमध्ये काम करतात, आता जे हेजिंग करतात त्यांची पद्धत वेगळी असते, ते प्रॉफिटमध्ये निघू शकतात. पण जे नेकेड ऑप्शन बाईंग करतात इंट्राडेमध्ये ते लॉसमध्ये जाणार. अशा मार्केटमध्ये खूप काही गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात. मार्केटमध्ये तुम्हाला व्हॉलॅटिलिटी वाढताना दिसेल, इंडेक्स वाढताना दिसेल. तुम्ही बजेट जवळ आल्यानंतर कॉल ऑप्शन काही होल्ड पण करू शकतात ओव्हरनाईटमध्ये. सांगतोय तुम्हाला, या गोष्टी होतात. तुम्ही काय म्हणणार? BTSTमध्ये गॅप अप झालं ओपन किंवा गॅप डाऊन ओपन झालं तर माझा फायदा होईल. मार्केट काही वेळेला फ्लॅटच ओपन होईल आणि फ्लॅट ओपन झाल्यानंतर पण इंडिया विक्स जर ड्रॉप झाली, जी इंडिया विक्स थोडी वाढताना दिसते आपल्याला, ती जर ड्रॉप झाली तर तुमची प्रीमियम टिके होणार. इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी आपल्याला डिक्रीज होताना दिसणार, ती डिक्रीज झाली तुमची प्रीमियम पण डिके होतील, तुम्हाला लॉस होईल. त्यामुळे अशा मार्केटमध्ये जाऊ नका आणि इंट्राडेमध्ये काम कराल. मार्केटमध्ये असणार व्हॉलॅटिलिटी, मार्केटवरती जाणार, खाली जाणार, तुमचे स्टॉपला सारखे हिट होणार अशा मार्केटमध्ये आणि तिथं अजून जास्त लॉस. ऑप्शन ट्रेडिंग तर करू नका. चांगल्या कंपन्यांचे स्टॉक आहे ना, बघा, त्यांच्यामध्ये संधी बघा. आता तुम्हाला वाटतंय ना की सर्व स्टॉक टॉपला आहेत, वरती आहेत स्टॉक, मग तुम्ही काय करायचं? जर ह्या व्हॉलॅटिलिटीमध्ये काही चांगल्या कंपन्यांचे स्टॉक आहे ते खाली येत असतील, ठीक आहे, त्यांच्यामध्ये चांगले लेवल बघून तुम्ही बाईंग केलं पाहिजे. त्यांच्यामध्ये बाईंग केलं पाहिजे. टॉपला फसूच नका, कधी कोणत्याही स्टॉकमध्ये फसू नका. ठीक आहे, रिट्रेसमेंट चांगली लेवल बघा, त्यानंतर बाय करा, तिथे तुम्ही प्रॉफिटमध्ये निघाल. पण ऑप्शन ट्रेडिंगमध्ये नाही निघू शकत तुम्ही प्रॉफिटमध्ये, तिथे तुमचा लॉसच होणार आहे. ठीक आहे, या गोष्टी लक्षात ठेवा. या गोष्टी ट्रेडिंग करताना तुम्ही लक्षात ठेवायचं. इक्विटीमध्ये काम करा किंवा ऑप्शनमध्ये काम करा. तर ह्या लेवल आपण बघितल्या होत्या डेली टाईम फ्रेममध्ये, कारण की आपण सुरुवातीला ॲनालिसिस करत असतो
डेली टाईम फ्रेममध्ये. आणि आजच्या दिवशी रिलायन्स पण थोडा वीकच होता. ठीक आहे, बॉटमपासून चांगली बाईंग तर झाली नंतर, पण थोडा वीकच होता. HDFC बँक ती पण वीक होती. त्यानंतर ॲक्सिस बँक एवढा सपोर्ट नव्हता चांगला. आज PSU बँकिंगचा चांगला सपोर्ट होता, म्हणजे SBI झालं, त्यानंतर बँक ऑफ बरोडा झालं. ही बँकिंग सेक्टर चांगल्या पद्धतीने चालत होतं. IT मध्ये पण विकनेस होती. सुरुवातीला होतं प्लसमध्ये, पण नंतर त्याच्यामध्ये सेलिंग झाले. बघा HCL टेकचे रिझल्ट होते, चांगले रिझल्ट आलेले होते. स्टॉकवरती पण दिसलं आपल्याला, पण नंतर त्यामध्ये सेलिंग झालेली होती. त्यामुळे म्हणत असतो की न्यूज बेस्ड ट्रेडिंग करत जाऊ नका. बहुतेक जण काय करतात, HCL टेकचे रिझल्ट चांगले आले, आज थोडा गॅपअप झालेला आहे, पुन्हा वरतीच जाणार तो, त्याला बाय करून ठेवतात. नाही, कशाला करतात बाय? 3-4% पुन्हा खाली आला, ज्यांनी बाय केला टॉपला ते लॉसमध्ये जातील. त्यामुळे न्यूज बेस्ड ट्रेडिंग करायचं नाही. चार्टवरती जी प्राइजेक्शन होते त्यानुसार काम करत चला, ट्रेंडला ओळखत चला, तिथे पैसा बनेल तुमचा. न्यूजवरती काम करू नका जास्त. ठीक आहे, न्यूज ऐका, काय होतंय काय नाही या स्टॉकमध्ये, स्टॉकची अर्निंग कशी आहे, या गोष्टी ऐकत चला, पण ते ऐकून इथे काम करण्याचा प्रयत्न करू नका. जे चार्टवरती दिसतंय ना तुम्हाला, त्यावरती तुम्ही विश्वास ठेवायचा. तर आता काही महत्त्वाचे लेवल आपण बघूया 5 मिनिटांमध्ये. म्हणजे महत्त्वाचे सपोर्ट, महत्त्वाचे रेजिस्टन्स, मार्केट कसं उद्याच्या दिवशी वरती जाऊ शकतं, कोणता सपोर्ट ब्रेक झाला तर मार्केट खाली येऊ शकतं, ते सर्व आपण बघणार 5 मिनिटांमध्ये. तर मी निफ्टीचा 5 मिनिटांचा टाईम फ्रेम ओपन करतो. तर आजच्या दिवशी मार्केट गॅपअप झालं होतं. पण गॅपअप झाल्यानंतर सुरुवातीला आपल्याला काय दिसलं, मार्केट खाली येताना दिसलं. एक सपोर्ट होता 24,526चा, त्या लेवलपर्यंत मार्केट आलेलं होतं. म्हणजे गॅपअप झालं, पण थोडं खाली आलं. तो गॅप जो होता तो गॅप पण फिल केला मार्केटने. आणि आपण इथेच म्हटलं होतं की मार्केट एका रेंजमध्ये थांबू शकतं. रेंज आपण इथे ड्रॉ केलेली होती. ठीक आहे, एक रेजिस्टन्स एक सपोर्ट, ह्या रेंजमध्ये राहू शकतं मार्केट. या सपोर्टच्या खाली जात असेल मार्केट तर इथे निगेटिव्ह प्राइजेक्शन बनू शकते असं आपण म्हटलं होतं, पण तसं झालं नाही. मार्केटने इथूनच बाउन्स घेतलेला होता आणि मार्केट इथून मग काय एक पॉझिटिव्ह प्राइजेक्शन बनवत वरती जात होतं. म्हणजे आपल्या लोला ब्रेक करत नव्हतं मार्केट. बरोबर लेवल असतात त्यांना फॉलो करायचं, आपण ट्रेंडला फॉलो केलं पाहिजे की प्राईजचं स्ट्रक्चर या ठिकाणी कसं होतंय. त्यानंतर बघा प्राईज या ठिकाणी कॉन्सल्टेशनमध्ये गेली आणि खूप चांगल्या पद्धतीचं स्ट्रक्चर या ठिकाणी बनलेलं होतं प्राईजचं. पुन्हा ब्रेकआउट दिला, वरती गेली प्राईज आणि अचानक काय झाली, ते स्पाइक लागला. आपण इथे एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली होती बघा अशा पद्धतीची. तुम्हाला आठवत असेल आपण लाईव्हवरती असताना अशी एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली होती आणि आपण म्हटलं होतं की मार्केट आता चांगल्या पद्धतीने वरती जात आहे. मग बहुतेक जण इथे कॉल साईडला असतील, त्यांचे पण स्टॉप लॉस हिट झाले, किंवा काही जण ही निगेटिव्ह कॅन्डल बघून पुट साईडला पण गेले असतील. मोठी कॅन्डल होती, पुटमध्ये जे गेले त्यांचा पण स्टॉप लॉस हिट झालेला असेल. म्हणजे काय झालं इथे, जे ऑप्शन ट्रेडिंग करतात ना इंट्राडेमध्ये त्यांचा लॉसच झालेला असणार इथे. समजलं ना, ही कॅन्डल. तसं बघायला गेलं मार्केट ह्याच रेंजमध्ये होतं. इथे दिसतंय ना तुम्हाला, ही छोटीशी रेंज होती. इथे मार्केट यायचं, सपोर्ट घ्यायचं, वरती जायचं, सपोर्ट घ्यायचं. एक चांगल्या प्रकारची बाईंग पण मार्केटमध्ये या ठिकाणी आलेली होती, वरतीच गेलेलं होतं. या कॅन्डलने ते स्ट्रक्चर खराब केलेलं होतं. लक्षात आलं ना तुम्हाला. जसं 4 जूनला म्हणतोय ना आपण की मार्केट खाली आलं पण रिव्हर्स झालं, ती एक कॅन्डल बनल्यामुळे चार्टवरती जे पण स्ट्रक्चर होतं ते खराब झालं. आपण ह्या कॅन्डलला आता बघणार नाही, इथे हिच्याकडे दुर्लक्ष करणार. हा एक झोन बघा तुम्हाला दिसेल, या झोनमध्ये मार्केट थांबलं आणि नंतर पुन्हा इथून वरतीच गेलेलं होतं 24,635 पर्यंत. हा मग इथे बनला होता निफ्टीचा ऑल टाईम आहे. इथपर्यंत मार्केट जाऊन पोहोचलं होतं. मोमेंटम कंटिन्यू होता मार्केटचा, थोडं रेंज बाउंड झालं होतं. नंतर टॉप लेवलपासून इथे काय झालं, सेलिंग पण आली, थोडंसं मार्केट इथे खाली पण आलेलं होतं. ज्या ठिकाणी ओपन झालं मार्केट त्याच जागेवरती मार्केटने क्लोज देऊन टाकला. मग आता आपल्यासाठी लेवल कोणत्या महत्त्वाच्या असणार, जिथे मार्केट सपोर्ट घेतं आहे सारखं ही लेवल आपण नंतर ड्रॉ केली होती बघा. तुमच्यासमोर मी लेवल ड्रॉ केली होती 24,575. ही लेवल मार्केटसाठी सपोर्ट असणार आहे. आता मार्केट जर फ्लॅट ओपन होत असेल तर मार्केटला थांबावं लागेल 24,600च्या वरती. जर 24,600च्या वरती होल्ड करत असेल मार्केट तर इथे एक चांगला मोमेंटम देऊ शकतं या डे हायपर्यंत. म्हणजे आजचा डे हाय 24,635 आहे आपला, इथपर्यंत जाऊ शकतं मार्केट. समजलं ना, थांबायला पाहिजे. मग हे स्ट्रक्चर थोडंसं आपल्याला बेंड होताना दिसेल. जे मार्केट टॉपपासून खाली येतं आहे ना, त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, चार्टवरती ड्रॉईंग केलं पाहिजे बघा. जेव्हा तुम्ही चार्टवरती ड्रॉ करतात ना, मग तुम्हाला काही गोष्टी लक्षात येत असतात. हे स्ट्रक्चर जे होतं प्राईजचं बनलं ह्या ठिकाणी असं हे बेंड होताना दिसेल तुम्हाला. प्राईस फ्लॅट ओपन होणार इथे किंवा थोडं गॅप अप, इथून जर कंटिन्युएशन जर झालं तर मार्केट बरोबर आपल्याला या लेवलपर्यंत जाताना दिसेल 24,635 पर्यंत. ही लेवल पुन्हा मार्केटसाठी बनणार एक रेजिस्टन्स बघायचं. इथे प्राईसची ॲक्टिव्हिटी बघायची. छोटे मोठे हर्डल येत जाणार. जसं ही एक लेवल आहे, इथे हर्डल येत जाणार. ही लेवल आहे बघा, मी ड्रॉईंग करतोय जवळजवळ 24,610च्या आसपास आहे. ही एक लेवल आहे, ही पण लेवल रेजिस्टन्स बनेल.
त्यासाठी ड्रॉईंग महत्त्वाचं असतं. हे बघा, चार्टला जसं तुम्ही ड्रॉ करत जातात ना, तुम्हाला लेवल लक्षात येतात, कोणत्या महत्त्वाच्या लेवल चार्टवरती बनत आहे. ही एक लेवल असणार आहे इथे. समजलं ना तुम्हाला, की टॉपपासून जे मार्केट खाली आलेलं होतं ही लेवल पण होती. इथे रिजेक्शन आलेलं होतं पहिले. प्राईस जेव्हा वरती गेली, खाली आली, इथे बाउन्स घेतला, पुन्हा खाली आली, रिटेस्ट केलं, पुन्हा इथे खाली आली, पुन्हा इथे बाउन्स घेतला, रिटेस्ट केलं, पुन्हा खाली आली. अशा पद्धतीचं स्ट्रक्चर टॉपपासून इथे चार्टवरती बनताना दिसलं आपल्याला. मग हे स्ट्रक्चर बेंड होणं गरजेचं आहे. म्हणजेच प्राईस जर फ्लॅट किंवा थोडी पॉझिटिव्ह ओपन झाली तर हे स्ट्रक्चर इथे बेंड व्हायला पाहिजे. समजलं ना, अशा पद्धतीचं. मग हे बेंड झालं तर निफ्टी 24,635 पर्यंत मग जाऊ शकते. इथे ह्या लेवलपर्यंत जाऊ शकते. जर तुम्हाला चार्टवरती काही गोष्टी अजून पण समजत नसतील तर मग तुम्ही चार्टवरती काही लेवल असतात काढून टाकायचे. जसं ही एक लेवल आहे बघा, 24,591च्या आसपास, हिला काढून टाकतो मी. आता चार्ट तुम्हाला साफसुथरा दिसणार बघा. इथे अजून साफसुथरा दिसेल. म्हणजे लेवल व्यवस्थित समजतील तुम्हाला. काय प्रायजेक्शन होते चार्टवरती अजून चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. मार्केट आपलं स्ट्रॉंग केव्हा, जेव्हा मार्केट 24,600वरती थांबायला लागेल तेव्हा. ही राऊंड फिगर लेवल याच्यावरती, आणि आपण जी लेवल ड्रॉ केली त्यानुसार 24,609च्या आसपास याच्यावरती मार्केट जेव्हा थांबायला लागेल, मार्केट रिव्हर्सल देऊ शकतं. 24,635 पर्यंत जाऊ शकतं, कारण की ही लेवल रेजिस्टन्स आहे मार्केटसाठी. मार्केट वीक केव्हा होणार, मार्केटसाठी हा सपोर्ट आहे. ही लेवल सारखं मार्केट इथे बाउन्स घ्यायचं बघा. इथे ॲक्टिव्हिटी बघा प्राईसची. मार्केट येतं, इथे रेजिस्टन्स घेते, खाली जाते, बरोबर. रेजिस्टन्सला ब्रेक करते, पुन्हा खाली येते, इथं सपोर्ट घेते, पुन्हा वरती जाते, खाली येते, सपोर्ट घेते, पुन्हा वरती जातं, खाली येतं, सपोर्ट. इथे ॲक्टिव्हिटी बघा तुम्ही प्राईसची काय होते ह्या जागेवरती, या ठिकाणी. मग मार्केट जर फ्लॅट किंवा थोडं पॉझिटिव्ह ओपन झालं समजा, जेव्हा मार्केट ह्या सपोर्टला ब्रेक करेल तेव्हा मार्केट वीक होणार. 24,575 ही लेवल असणार मार्केटसाठी सपोर्ट. मग काय होणार, प्राईसचं कंटिन्युएशन होणार. जशा पद्धतीने प्राईस इथे खाली येत होती त्याचं कंटिन्युएशन इथे होऊ शकतं. मग अशा पद्धतीची ही निगेटिव्ह स्ट्रक्चर इथे बनत होतं मार्केटमध्ये. अशा पद्धतीचं मार्केट समजा फ्लॅट ओपन झालं, पुन्हा या सपोर्टला ब्रेक केलं, या लेवलच्या वरती गेलंच नाही मार्केट, इथून रिटेस्ट करून खाली गेलं तर हे स्ट्रक्चर इथे निगेटिव्ह होऊ शकतं. नंतरचे सपोर्ट कोणते असणार आहे मार्केटसाठी, मग 24,526 हा मार्केटसाठी काय असणार इथे सपोर्ट असणार आहे. हा मार्केटसाठी असणार इथे सपोर्ट. मार्केटमध्ये इंट्राडेमध्ये ह्या लेवलच्या खाली इथे विकनेस येऊ शकते. पोझिशनली बघितलं, डेली टाईम फ्रेममध्ये बघितलं तर आपलं मार्केट स्ट्रॉंग. ही विकनेस आपण फक्त बघतो इंट्राडेसाठी. फक्त इंट्राडेमध्ये मार्केटचा ट्रेंड आपण या ठिकाणी बघत असतो, कसं वरती जाणार आणि कसं खाली येणार. जे प्राईसचे फॉर्मेशन बनत असतात, जे प्राईसचे फॉर्मेशन या ठिकाणी तयार होत असते त्यांनाच आपण या ठिकाणी ओळखत असतो. म्हणजेच मार्केटचा ट्रेंड आपण ओळखत असतो आणि त्या ट्रेंडला फॉलो करून आपण या ठिकाणी काम करत असतो. समजलं सर्वांना, या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. मार्केटमध्ये न्यूजवरती काम करत जाऊ नका. मी तुम्हाला नेहमी सांगत जाणार. बहुतेक जण न्यूजकडे लक्ष देत असतात की ही न्यूज आली त्या न्यूजप्रमाणे मी काम करायचं सोडून द्या तुम्ही. इथं चार्टवरती काय दिसतंय तुम्हाला, मला कोणत्या ठिकाणी रिव्हर्सल येताना दिसला मी तिथे बाय करणार, बरोबर. म्हणजे एखादा स्टॉक आहे बॉटमला आला, मला काही रिव्हर्सल दिसला मी बाय करणार. स्टॉक एखादा कंटिन्युअसली वरती जातो आहे, त्याच्यामध्ये मला रिव्हर्सल दिसला मी त्याला सेल करणार. अशा पद्धतीचं काम असलं पाहिजे. प्राईजला फॉलो करायचं. प्राइजेक्शन सर्व काही आपल्यासाठी काय प्राइजेक्शन आहे. आणि मार्केटमध्ये काम करताना स्टॉपलॉसचा वापर नक्की करायचा आहे. तुम्ही इक्विटीमध्ये काम करा, नाहीतर तुम्ही ऑप्शनमध्ये काम करा. स्टॉक ऑप्शन असू द्या किंवा इंडेक्स ऑप्शन असू द्या, कोणत्याही ठिकाणी काम करा, तिथे स्टॉपलॉस असला पाहिजे. इक्विटीमध्ये तुम्ही इंट्राडेमध्ये काम करताय, तिथे पण तुमचा स्टॉपलॉस असला पाहिजे. मार्केट कुठेही जाऊ शकतं. मी म्हटलो की एखादा स्टॉक मी पकडला आज इंट्राडेमध्ये, तुम्हाला ट्रेंडिंग दिसतोय, मी त्याला बाय केलेलं आहे आणि तो वरतीच जाईल, असं कधी होत नाही. आपण चुकू शकतो. तो स्टॉक आहे ना ताबडतोब खाली पण येऊ शकतो आणि तो रिव्हर्सल देणारच नाही तुम्हाला, कंटिन्युअसली खाली येणार. मग तुम्ही त्याला होल्ड करणार, बघणार वाट, तुम्ही वाट बघणार की हा वरती जाणार, वरती गेला की मी प्रॉफिट बुक करतो. तो जातच नाही, तुम्हाला लॉस देऊन जातो. मग जो लॉस तुम्ही 5-10 रुपयांचा घ्यायला पाहिजे होता एका स्टॉक मागे, तुम्ही घेत नाही, तो 20 रुपये घेता तुम्ही. म्हणजे रिस्क जास्त घेताय तुम्ही. आणि असं प्रत्येक दिवसाला होत गेलं तर तुमचं नुकसानच आहे. त्यात जर तुम्ही जास्त क्वांटिटीने ट्रेडिंग करत असाल तर लॉस जास्त होणार तुमचे. समजलं. त्यामुळे काय करायचं, एक स्टॉप लॉस असू द्या. सिस्टममध्ये स्टॉप लॉस असला पाहिजे, मनात नाही पकडायचं. कारण की मार्केटमध्ये केव्हाही मोठे मोठे स्पाईक लागतात. तुम्ही बघितलंच आजच्या दिवशी हा मोठा स्पाईक होता. ताबडतोब मार्केट खाली येतं, ताबडतोब वरती जात असतं. सिस्टममध्ये लावला कमीत कमी लॉस तुम्हाला छोटा होईल.
नाहीतर तुम्ही म्हणणार की या स्टॉकमध्ये मला 5 रुपयांचा लॉस झाला की मी बाहेर पडून जातो. त्या स्पाईकमध्ये स्टॉक जर 15 रुपयांनी खाली आला तर उलट तुम्हाला तो जास्त लॉस देणार. मग या गोष्टी ट्रेडिंग करताना लक्षात ठेवायच्या आहे. ठीक आहे. माझ्या मते तुम्हाला निफ्टीमध्ये महत्त्वाचे लेवल समजलेले असतील. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.